फलटणमधील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्या प्रकरणामध्ये विरोधकांकडून आरोप होत आहेत आणि यावरून फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना क्लीन चिट दिली आहे। निंबाळकर सचिन पाटलांचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही असं फडणवीसांनी म्हटलंय। तर फडणवीसांनी प्रकरणाचा सर्व तपास केला का असा सवाल अंबादास दानवेंनी उपस्थित केलाय। तसंच ही आत्महत्या नव्हे संस्थात्मक हत्या असल्याचा संशय राहुल गांधींनी व्यक्त केलाय। फलटणमधल्या तरुणीच्या आत्महत्या प्रकरणात मुख्यमंत्री फडणवीसांनी माजी खासदार रणजितसिंह निंबाळकरांना क्लीन चिट दिली आहे। विरोधकांनी काहीही कारण नसताना रणजितसिंह निंबाळकर आणि सचिन पाटलांचं नाव या प्रकरणात घुसवलं असंही फडणवीस म्हणाले। मला थोडी जरी शंका असती तर फलटणमधल्या कार्यक्रमाला आलोच नसतो असंही फडणवीस म्हणाले। पर 2-3 दिवसापूर्वी एका भगिनीचा मृत्यू झाला। मृत्यूचं कारण हातामध्ये लिहून ठेवलं, पण माझ्या बाबतीत या ठिकाणी राज्यामध्ये आपण येणार आहात, आपण येऊ नये म्हणून गलिच्छ असं राजकारण झालं। प्रत्येक गोष्टीत राजकारण घुसवायचं अशा प्रकारचा अतिशय निंदनीय प्रयत्न या ठिकाणी होताना पाहायला मिळाला। या महाराष्ट्राला देवाभाऊ माहिती आहे। एवढीशी जरी शंका असते प्रोग्राम रद्द करून या ठिकाणी आलो नसतो। अशा बाबतीमध्ये मी पक्ष पाहत नाही, व्यक्ती पाहत नाही, राजकारण पाहत नाही। जिथे माझ्या लहान भगिनीचा विषय आहे तिथे कुठलाही कॉम्प्रोमाइज मी करत नाही। तपास अधिकारी मुख्यमंत्री झाले का? मुख्यमंत्र्यांनी तपास केला का या सगळ्या विषयाचा? तिथले लोक तर तुम्हाला क्लीन चिटच देणार। फलटणच्या कोणत्याही अधिकाऱ्याला चौकशीला द्या तुम्ही, तो क्लीन चिट देणार। या मुलींना आत्महत्या काय मुख्यमंत्री येऊ नये म्हणून केली? तंत्र ठेवून बोललं पाहिजे ना। उद्या शिवसेनेच्या महिला आघाडीच्या वतीनं सगळ्या राज्यातल्या पोलीस अधीक्षक, पोलीस आयुक्तांना निवेदन स्वरूपात आंदोलन करा, निवेदन देणार आहे। तर आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरच्या कुटुंबाची काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेंनी भेट घेतली। राहुल गांधींनी सुद्धा या प्रकरणात ट्विट केलंय। ही महिला डॉक्टरची संस्थात्मक हत्या असल्याचा आरोप राहुल गांधींनी केलाय। ज्यांच्यावर जनतेच्या संरक्षणाची जबाबदारी असते त्यांनीच महिला डॉक्टरवर बलात्कार केला। मीडिया रिपोर्टनुसार यामध्ये भाजपशी संबंधित काही प्रभावशाली व्यक्तींनी महिला डॉक्टरवर दबाव टाकला होता। ही आत्महत्या नाही तर ही संस्थात्मक हत्या आहे। जेव्हा सत्ताच गुन्हेगारांसाठी ढाल बनते तेव्हा न्यायाची अपेक्षा कुणाकडून करायची? संपदाच्या मृत्यूनं भारत सरकारचा अमानवी आणि संवेदनाहीन चेहरा उघड झालाय। या लढाईत आम्ही पीडित कुटुंबासोबत उभे आहोत असं ट्विट राहुल गांधींनी केलंय। राहुल गांधी जो ट्वीट करते हैं उनको भी पता नहीं होता, वो कोई जानकारी लेते नहीं है। लेकिन आजकल राहुल गांधी और उनकी पार्टी के लोग ये इस प्रकार की संवेदनशील घटनाओं में पर भी अपनी रोटियां सेकना नहीं भूलते, हे बहुत दुर्दैव आहे। त्याचं त्या कुटुंबाशी बोलणं झालेलं आहे। मला असं वाटतं SIT स्थापन करावी आणि पारदर्शकपणे कुठलाही राजकीय दबाव न होता त्या मुलीला, ती महाराष्ट्राची लेक आहे, तिला न्याय मिळाला पाहिजे। निर्लज्जपणा जर तसं खरोखर होणार असेल, ज्यांच्यावरती अशा प्रकारचे गंभीर आरोप झालेले आहेत, होत आहेत, लोकांच्या मनात शंका आहेत, मुख्यमंत्री खरोखर स्वतःला गृहमंत्री मानत असतील किंवा या राज्याचे तारणहार, कस्टोडियन, संरक्षक मानत असतील तर त्यांनी त्या संदर्भात मी जो शब्द वापरला त्याला साजेसं वर्तन करू नये। एका महिलेला अश्लील शिवीगाळ करण्याचं काम संजय राऊत तुम्ही केलं होतं। त्या महिलेनी तुमची कॉलर हातात घेऊ असं सांगितलं होतं। तुमची कॉलर हातात घेण्या एवढं धैर्य त्या महिलेकडे का आलं होतं? त्यांनी तुम्हाला का शिवीगाळ केली होती? एका महिलेला अश्लील भाषेमध्ये संजय राऊत तुम्ही का शिवीगाळ केली होती याचं उत्तर आधी द्या आणि मग फलटण सारख्या संवेदनशील प्रकरणावर माध्यमांना बाईट द्या। या प्रकरणातल्या दोन्ही आरोपींना फलटण पोलिसांनी अटक केली आहे। तर मुख्य संशयित आरोपी PSI गोपाल बदने हा स्वतःहून पोलिसात हजर झालाय। तर दुसरा आरोपी प्रशांत बनकरला यापूर्वीच अटक करण्यात आली आहे। जैन बोर्डिंग जमीन विक्री विरोधात उद्या देशभरात मूकमोर्चा निघणार आहे। दुसरीकडे धंगेकर आणि मोहळांमधला वाद थांबण्याची चिन्ह नाहीयेत। धंगेकर लढणारा कार्यकर्ता, पण महायुतीमध्ये दंगा नको असं उपमुख्यमंत्री शिंदेंनी म्हटलंय। दरम्यान मोहळांविरोधात रवींद्र धंगेकरांनी मोदींना पत्र लिहिलेलं आहे। जैन बोर्डिंग जमीन विक्री प्रकरणात जैन समाज आक्रमक झालाय। यावेळी मोहळांनी दिलेल्या आश्वासनावर विश्वास नसल्याचं सांगत जैन मुनींनी आंदोलनाची हाक दिली आहे।
आपको बताना चाहूंगा कि इसके लिए अभी समाज सोया नहीं है। भले चाहे हमारे मंत्री जी ने, सांसद ने यहाँ पर आकर कहा है कि मैं आपका मुद्दा हल कर दूंगा, लेकिन समाज को विश्वास नहीं हो रहा है। इस कारण से कल पूरे भारत में, भारत के नगर में, शहर में, गांव में, पूरे देश में इसके लिए मूक मोर्चा निकाला जा रहा है। मोर्चा 27 तारीख का है। तर पुण्यातल्या बैठकीत जैन समाजाचे प्रतिनिधी चांगलेच आक्रमक झाले होते। या बैठकीत चंद्रकांत पाटलांवर सुद्धा आरोप करण्यात आले। अजित पवार आणि एकनाथ शिंदेंवर सुद्धा जैन समाजानं नाराजी व्यक्त केली आहे। भगवान महावीर स्वामी के वंशज है, कायर नहीं है, डरते नहीं है। आजीवन जब तक चंद्र सूर्य रहे तब तक ये संस्था व्यवस्थित रूप से रहे। और संगमेश्वर जी है, गिरनार जी है, और भी तीर्थ क्षेत्र है, मुंबई का विलेपार्ले है, या नानी मठ की हाथनी है, या ये एचएनटी संस्था है। अब तो आंखें खोल दो माता जी ने। मैं कह रहा हूँ ये संस्था तो ठीक है, अब हमारे साधु लोगों को भी बेच दिया जाएगा, हमारे अस्मिताओं को बेच दिया जाएगा। ऐसे चुप रहने से कुछ काम नहीं होने वाला है। सारी जनता ने चुना है, पब्लिक ने चुना है, वो अपने धर्म और अपने अधिकारों की रक्षा के लिए कि हमारे को, हमारे महाराष्ट्र को, हमारे भारत को एक न्यायपूर्ण सरकार मिलेगी जो हमारे साथ में न्याय करेगी, अन्याय नहीं होने देगी। और इतना बड़ा घोर अन्याय हो रहा है, सारी जनता ने वोट दिया है। आज डिप्टी सीएम यदि यहाँ पर आए हैं तो उनको यहाँ पर आना ही चाहिए। यदि वो नहीं आ रहे तो बहुत गलत कर रहे हैं। जैन बोर्डिंग जमीन विक्री प्रकरणात दंगेकरांनी आंदोलनाचा इशारा दिलाय। दंगेकरांनी मोहळांविरोधात पंतप्रधान मोदींनाही पत्र लिहिलंय। सोमवारपर्यंत जैन बोर्डिंगची जागा ट्रस्टच्या ताब्यात दिली नाही तर मंगळवारी बॉम्ब टाकणार असं दंगेकर म्हणाले। जोपर्यंत लोकशाहीच्या माध्यमातून ही लढाई लढणार आहे आणि लढतोय, मी पुरावे टाकतोय। अजून माझ्याकडे प्रचंड पुरावे आहेत। त्यांनी जर हे पुरावे जर माझे काढायचे नसतील तर त्यांनी हे मंदिर सोमवारपर्यंत हे मंदिराचे सगळे कागदपत्र हे समाजाला लीगली ताब्यात जर नाही दिले तर मंगळवारी तुम्ही बॉम्ब बघा कसा पडतोय तो। नेता है दंगेकर जी, वो बहुत उत्साहित थे मंदिर को पाने के लिए। उन्होंने कहा है कि मैं 27 तारीख कल से यहाँ पर आंदोलन करूंगा, लेकिन मैं उनसे आह्वान करना चाहूंगा कि आपकी भक्ति, आपका जोश बहुत अच्छा है, लेकिन हम सब मिलकर एक साथ में यदि 1 तारीख के पहले यदि ये डील रद्द नहीं होती है तो 1 तारीख से हम सब एक साथ मिलकर के अनशन करेंगे, उपोषण करेंगे। जैन बोर्डिंग प्रकरणावरून दंगेकर आणि मोहळांमधला वाद मात्र थांबण्याची चिन्ह नाहीयेत। तर दुसरीकडे शिंदेंनी दंगेकरांना महायुतीत दंगा नको असं पुन्हा एकदा सांगितलंय। मात्र हे सांगत असताना शिंदेंनी दंगेकरांचा अन्यायाविरोधात लढणारा कार्यकर्ता असाही उल्लेख केलाय। मी त्यांना सांगितलंय महायुतीमध्ये आपल्याला दंगा करायचा नाही, पण ते जे करतायत त्याला पाठिंबा नाही नाही, अरे बाबा आता तुम्ही सांगितलं ना मी त्यांना की आता तो विषय आता संपला आहे आणि शेवटी बघा काय आहे, त्यांना ज्या काही गोष्टीची माहिती मिळाली त्याच्यावर ते बोललेत। आता त्यांना सांगितलेलं आहे मी, शेवटी महायुती आपली आहे, महायुतीच्या माध्यमातून आपल्याला विरोधक जे आहेत, विरोधकांच्या हातात कुठल्याही कोलीत द्यायचं नाही। काम करणारा कार्यकर्ता आहे आणि अन्यायाविरुद्ध लढणारा कार्यकर्ता आहे महायुती म्हणून। त्यांनी अगोदरच हे केलंय की भारतीय जनता पार्टीच्या विरुद्ध बिलकुल माझी भूमिका नाही, आणि आता जे काही प्रकरण सुरू होतं त्यावर देखील आता पडदा पडेल आणि हा विषय संपेल। मला शिंदे साहेबांनी सांगितलं की 2 दिवसामध्ये आज तोडगा मी काढतो। मला बरं वाटलं, आज माऊलीच्या दारात आम्ही आलोय, शिंदे साहेब याचा निर्णय घेतील। या प्रकरणात ज्यांच्यावर आरोप होतोय त्या मुरलीधर मोहोळ यांनी काल जैन मुनींची भेट घेतली होती। जैन मुनींवर उपोषणाची वेळ येणार नाही असं आश्वासन मोहोळांनी दिलं होतं। तर आज मोहोळांनी मंत्री चंद्रकांत पाटलांचीही भेट घेत बंद दाराआड चर्चा केली आहे। जैन बोर्डिंग जमीन व्यवहार रद्द होण्याच्या हालचाली आता सुरू आहेत। तर 28 ऑक्टोबरला धर्मादाय आयुक्तांसमोर या प्रकरणाची सुनावणी होणार आहे। बोर्डिंगच्या जमिनीवर पुणे महापालिकेने दिलेल्या बांधकामाच्या परवानग्या सुद्धा रद्द होण्याची शक्यता आहे। जैन बोर्डिंग विक्रीचा मुद्दा आता तापलाय। जैन समाजानं देशव्यापी आंदोलनाची हाक दिली आहे, त्यामुळे हा व्यवहार रद्द होणार का हेच पाहावं लागणार आहे। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणामध्ये एक महत्त्वाची अपडेट समोर येते। PSI गोपाल बदनेला सेशन कोर्टाकडून 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। पोलिसांनी 7 दिवसांची पोलीस कोठडी मागितलेली होती। PSI बदनेनं महिला डॉक्टरवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे। महिला डॉक्टरनं तळहातावरील सुसाईड नोटमध्ये PSI बदने आणि प्रशांत बनकरचं नाव लिहिलेलं होतं।
महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणासंदर्भातली महत्त्वाची अपडेट. PSI बदनेला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे. 7 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात आलेली होती, मात्र कोर्टानं 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावलेली आहे. काल PSI बदने स्वतःहून फलटण पोलीस ठाण्यामध्ये हजर झालेला होता. आज त्याला कोर्टामध्ये हजर केलं असता त्याला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढच्या बातमीकडे वळूयात. रोहित पवारांनी मंत्री बाबासाहेब पाटलांच्या जावयावर आरोप केलेले आहेत. अशोक जाधवांनी शिक्षकाच्या नावावर कर्ज काढून भरण्यास नकार दिल्याचा रोहित पवारांचा आरोप आहे. निवृत्त झालेल्या शिक्षकानं आत्महत्येचा प्रयत्न केलाय. शिक्षक रमाकांत तांदळेंसह मुलीचा व्हिडिओ ट्विट करत रोहित पवारांनी हा आरोप केलेला आहे. दरम्यान TV9 मराठीनं मंत्री बाबासाहेब पाटलांची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला, पण त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. तर रोहित पवारांनी एक पोस्ट काय केलेली आहे पाहूयात. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या जावयानं रमाकांत तांदळे या शिक्षकाच्या नावावर कर्ज काढून ते भरण्यास नकार दिला. आता निवृत्त झालेल्या या शिक्षकावर आत्महत्येचा प्रयत्न करण्याची वेळ आली आहे. माजी पोलिसांना विनंती आहे की या प्रकरणाची शहानिशा करून योग्य कारवाई करावी. माझे वडील रिटायर व्हायच्या काही वर्षाआधी बाबासाहेब पाटलांचे भाचे जावई अशोक जाधव यांनी माझ्या वडिलांच्या नावावर कर्ज घेतलं. दबाव टाकून लगेचच देतो असं सांगितलं. माझे बाबा रिटायर होऊन 5 वर्ष 5 महिने झाले तरी ते कर्ज फेडत नाही. तर पोलिसांना फोन करून टाकले. 8 दिवसात मी बाबासाहेब पाटलांना खूप वेळा कॉल केला की तुम्ही जे हे केलं आहे ते निस्तरा. ते मला म्हणताय की मी बघतो असं म्हणत त्यांनी हे सगळं केल्यावर माझ्या वडिलांनी दुष्प्रयोग केला आहे. त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. माझ्या वडिलांना जर काहीही झालं तर त्याला बाबासाहेब पाटील, अशोक जाधव आणि तत्कालीन मुख्याध्यापक हनीफ सय्यद हे 3 लोक जबाबदार असतील. पुढच्या बातमीकडे वळूयात. पाय लटपटायला लागले म्हणून शिंदे दिल्लीला गेले अशी टीका संजय राऊतांनी केली आहे. पक्ष चिन्हाची सुनावणी जवळ आली की शिंदे दिल्लीमध्ये जातात असंही राऊतांनी म्हटलंय. शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यावरून संजय राऊतांनी ही टीका केलेली आहे. शिवसेना पक्ष आणि चिन्हाची सुनावणी जवळ आली की शिंदे दिल्लीला जातात असा टोला संजय राऊतांनी लगावलाय. 12 नोव्हेंबरला सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्ष आणि चिन्हाची सुनावणी होणार आहे. त्यामुळे शिंदेंचे पाय लटपटायला लागलेत असा दावा राऊत करतायत. जेव्हा जेव्हा सुप्रीम कोर्टामध्ये पक्ष आणि चिन्ह कोणाचा ह्यावर सुनावणीची तारीख जवळ येते तेव्हा ह्यांचे पाय लटपटतात आणि हे दिल्लीत जातात. रडगाणं गातात, छाती पिटतात आणि परत येतात. शिवसेना सोडण्याआधी आणि फोडण्याआधी पण ते दिल्लीत अचानक रात्री जात होते, कारण त्यांनी ठरवलेलं आहे की त्यांचे जे मालक आहेत ते दिल्लीत आहेत आणि त्यांना दिल्लीत जाऊन त्यांच्या मालकांशी चर्चा करावी लागते. एकनाथ शिंदे काय चीज आहे ही राऊत सारख्याने 10 जन्म घेतले तरी त्याला समजणार नाही. ती ताकद आहे जी सत्ता उलटवू शकते. दिल्लीला का गेलेत, कशासाठी गेलेत याची चर्चा करण्यापेक्षा तुमच्या बुडाखालच्या खुर्च्या त्यांनी काढल्यात. एवढी ताकद असलेला तो नेता आहे म्हणून त्याचे हातपाय कधी लटपटणार नाही. आणि आमच्यासारखे खंदे समर्थक जोपर्यंत त्यांच्या बरोबर आहेत तोपर्यंत त्यांचा कोणी बालही बाका करू शकत नाही. एकनाथ शिंदे हे NDAचे नेते आहेत, त्यामुळे ते मोदींना कधीही भेटू शकतात असं बावनकुळे म्हणाले. संजय राऊत मिठाचा खडा टाकण्याचं काम करतात अशी ही टीका बावनकुळेंनी केली आहे. देखिए, माननीय प्रधानमंत्री मोदी जी को एकनाथ शिंदे जी मिले, वो NDA के एक नेता है एकनाथ शिंदे जी. क्यों एकनाथ शिंदे जी के बारे में ऐसा जानबूझ के संभ्रम तैयार किया जाता है? वो किसका सुन रहे हैं आप? उनको सवेरे झूठ बोलना है, सवेरे 9 बजे उठ के. और एकनाथ शिंदे जी एक अच्छे नेता है, NDA को हमारे एक अच्छे प्रगल्भ नेता है. ये जो बीच में नमक डालने का काम करते महायुती में. तर आमचे शिंदे साहेब किंवा फडणवीस दिल्लीला गेले तर त्याच्यात चुकीचं काही नाहीये. काही अत्यंत संकुचित बुद्धी असणारे काही जे करंटे आहेत त्या लोकांना फक्त त्याच्याबद्दलचं वाईट वाटतं. तिथे जाऊन ते कोणाच्याही नागदुऱ्या काढत असतात. परंतु शिंदे साहेब जर का गेले तर म्हणतात, जशी म्हण आहे मराठीमध्ये की स्वतःचं मुसळ दिसत नाही पण दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ दिसतं. अशा प्रकारचं सगळी शिंदे साहेबांवर टीका चाललेली आहे. शेतकरी कर्जमाफीसाठी बच्चू कडू 28 ऑक्टोबरला नागपूरमध्ये भव्य मोर्चा काढणार आहेत आणि मोर्चा आधी बावनकुळेंकडून बच्चू कडूंना बैठकीचं निमंत्रण देण्यात आलंय. शेतकरी कर्जमाफीसाठी बच्चू कडूंनी एल्गार पुकारला आहे. 28 ऑक्टोबरला नागपुरात भव्य मोर्चा काढला जाणार आहे.
शेकडो ट्रॅक्टर, बैलगाड्या, मेंढ्या, जनावरं घेऊन बच्चू कडूंसह शेतकरी नागपूरच्या दिशेनं रवाना होणार आहेत. तर मागण्यांवर चर्चेसाठी बच्चू कडूंना 28 तारखेला सरकारकडून बैठकीचं निमंत्रण देण्यात आलंय. उच्चस्तरीय बैठक होत आहे मुख्यमंत्री महोदयांकडे, त्यामुळं थोडा आंदोलनाबद्दलचा विचार करावा. तर 28 तारखेला बैठकीत जो काही निर्णय होईल त्यावर मला वाटतं आंदोलनाची पुढची रूपरेषा ठरेल. तर त्यांची मागणी शेतकरी कर्जमाफीची आणि विविध मागण्या आहेत त्यावरही चर्चा होईल का या बैठकीत? सर्वात चर्चा होईल. त्यांनी मला एक निवेदन पाठवलेलं आहे. तो निवेदन मी आता त्याची बैठक निवेदनावर लागत आहे. निवेदनामध्ये सर्वच बाबीवर चर्चा होईल.